मुंबई महानगर प्रदेशाला 2000 मेगावॅट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने आश्वासक पावले उचलली आहेत। खावडा 4C म्हणजेच पूर्वाश्रमीची स्टरलाइट पॉवर यांच्या माध्यमातून अतिरिक्त वीज मिळवण्यासाठी ट्रान्समिशन लाईन्स टाकण्याचे काम सध्या पालघर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। यासाठी टॉवर उभारणी करावी लागते। टॉवर उभारणी व लाईन कॉरिडोर यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचे समाधानकारक मूल्य शेतकऱ्यांना अदा करण्यात येत आहे। या जमिनींचे 7-12 उतारे देखील शेतकऱ्यांच्याच नावावर राहणार आहेत। असे असले तरी देखील टॉवर उभारणीच्या कामामुळे काही शेतकऱ्यांना एखाद हंगाम पीक घेता आलेले नाही। अशा शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई भत्ता देखील कंपनी देत असल्याने शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे। नुकतेच विक्रमगड तालुक्यातील सवादे या गावातील काही शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाई भत्त्याचे वाटप नुकतेच करण्यात आले। चला पाहूयात काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। सर म्हटलं तुमचे आभारी सर, आमची इथं टावरसाठी जागा दिली ते आम्ही खूप त्याच्यात काय मोठ्या मोठ्या गाड्या फिरल्या तर त्याच्यात फार मोठी आमची नुकसान झाली, कारण आम्ही त्याच्यात आता पीक घेऊ शकत पण नाही। आजूबाजूला आणि तिथे रस्ते बांधप वगैरे सगळं फोडलं। मग त्याच्यासाठी आम्ही देवाच आमचा तो टावरवाला होता त्याला आम्ही आणि भेटलो। त्यांना आम्ही काय सांगितलं, बाबा अरे आमच्यासाठी काहीतरी कर, आमची एवढी नुकसान झाली, आता आमचा पोटाचा आधार निघून गेला आमचा, जे आमचं त्याच्यावर पोट होता आमचा, त्याच्यासाठी आम्ही म्हणजे बरंच हे केलं तरी आम्हाला तो सर आम्हाला डायरेक्ट आमच्या घरी गावडी घेऊन आला आम्हाला भेटायला। देवास भाई आमचा शेठ तो आला आणि तो आम्हाला भेटला आणि त्यांनी काय सांगितलं, पोरा घाबरू नको, तुमच्यासाठी आम्ही मिळवून देणार, सरकारकडे आम्ही जाणार आणि तुमच्यासाठी आम्ही मिळवून देणार। आज त्याने आमच्यासाठी मिळवून आणि आमच्या घरी डायरेक्ट गाडी घेऊन आला तो आणि आला ना, त्याने आम्हाला पीक लुसगानेचा आम्हाला त्यांनी लुसगान आम्हाला पीक मिळवून दिले। आज त्याच्यासाठी आज आम्हाला त्यांनी चेकसाठी घरी आणून आणि चेक आम्हाला दिला त्यांनी।